मी डॉक्टर वीरेंद्र कविश्वर, अध्यक्ष पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव। आज या ठिकाणी रावेर जिल्हा होमिओपॅथिक जनरल प्रॅक्टिशनर्सच्या वतीनं दोन लोकांना पुरस्कार देण्यात आला आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर पाटील आणि डॉक्टर भारंबे या दोघांची निवड करण्यात आली होती। हा पुरस्कार गेल्या 40 वर्षापासून देण्यात येतो। तुम्ही जर 40 वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली असेल तर 40 वर्षापूर्वी या भागात रस्ते नव्हते, विकासही काही झालेला नव्हता। त्या परिस्थितीमध्ये आमच्या होमिओपॅथी डॉक्टरांनी गावोगाव जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन, रस्ते नसताना पायी जाऊन, सायकलवर जाऊन त्या ठिकाणी त्यांनी लोकांना सेवा दिली। त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहे। दुसरं महत्त्वाचं असं की आत्ताच कोविडच्या जी साथ येऊन गेली, त्या कोविडच्या साथीमध्ये सुद्धा यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना अव्याहतपणे सेवा दिलेली आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। जुने डॉक्टर्स असे आहेत की हे ग्रामीण भागात प्रॅक्टिस करतात, गेल्या अनेक वर्षापासून प्रॅक्टिस करतात। पेशंट जर पैसे असो नसो, त्याची काही इमर्जन्सी असेल त्याच्यामध्ये दोघं मदत करतात। हे दोघंच नव्हे तर सगळेच डॉक्टर्स आमचे तशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात आणि दरवर्षी हे दोन लोकांचे हे लोक निवड करत असतात, जिल्ह्याचे आमच्या तालुक्याचे जे लोक आहेत ते, आणि त्याच्यातून पुरस्कार त्यांना देऊन प्रोत्साहन देत असतात। हे पुरस्कार वाटप करीत असताना हे जे पाल्य आहेत आमच्या याचे डॉक्टर्सचे, जे कोणी असतील, नातू असतील, मुलं असतील, त्यांनी प्राप्त केलेल्या गुणवत्तेनुसार त्यांना ते पारितोषिक देत असतात, बक्षीस देत असतात आणि त्यांना एक प्रकारे ते प्रोत्साहन देत असतात। परंतु काही बाहेर प्रदेशातले डॉक्टर या ठिकाणी येऊन प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांच्याकडे त्या प्रदेशातली डिग्री आहे, ती खरी का खोटी या संकल्पनेत आम्ही शिरणार नाही। पण आम्ही जो कोर्स केलेला आहे तो 5 वर्षाचा गव्हर्नमेंट शासनाच्या कॉलेजमध्ये केलेला कोर्स आहे। त्यानंतर वर्षानुवर्षांहून प्रॅक्टिस करताना आम्ही जो लढा शासनाशी दिला, त्याच्यानंतर शासनाने आम्हाला एक कंडेन कोर्स दिला CCMP म्हणून नावाचा, आणि आम्ही तो 1 वर्षाचा कोर्स शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केला। आणि त्यानंतर आता आम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी आम्हाला शासनाने परवानगी दिलेली आहे। आणि या संदर्भामध्ये आम्ही कोणीही बोगस टाकता नाही। आमच्याकडे महाराष्ट्र शासनाचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, आमची नावं शासनाकडे त्यांच्या यादीमध्ये आहे। CCMP डॉक्टरांचं वेगळं रजिस्ट्रेशन आहे। त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस करण्याचा अधिकार हा शासनाने दिलेला आहे आणि वेळोवेळी शासन त्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेत असतं।